सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप त्याला साजेशा अशा या परफॉर्मन्स नंतर झालेला आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपाच्या या परफॉर्मन्स नंतर आता आपण या सत्राचे अध्यक्ष अनवर राजन सरांना स्टेजवर आमंत्रित करतोय। संजय गायकवाड सरांना विनंती आहे त्यांनी अनवर राजन सरांना घेऊन स्टेजवर यावं। सोबतच आत्ता इथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे। त्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी प्राध्यापक सुभाष वारे, संजय मंगला गोपाळ, राजन इंदुलकर सर, विजय दिवाने, सीरत सातपुते, सुनीती सुरताई आणि प्रकाशक संजय रेंदाळकर यांनी स्टेजवर यायचं आहे। सृजन प्रकाशनचे संजय रेंदाळकर, इंद्रायणी पाटील आणि पुस्तकाच्या लेखिका सुनीता मखदूम बिरनाळे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। साने गुरुजी 125 अभियानांतर्गत अनेक कार्यक्रम झाले, त्यापैकी पुस्तक प्रकाशनाबाबत संजय रेंदाळकर यांनी सृजन प्रकाशनाच्या वतीने पुस्तके बनवली आणि पुनःप्रकाशितही केली। यामध्ये आज साने गुरुजींचे अत्यंत दुर्मिळ पुस्तक माझ्या मनातील आदर्श शाळा प्रकाशित होणार आहे। यामध्ये साथी यदुनाथ थत्ते विचार जागर समिती महाराष्ट्राने सहकार्य केले। जी.पी. पाटील सर, सुनीता थत्ते, झेलम परांजपे, संजय रेंदाळकर आदींनी हे कार्य केले। या प्रकाशनातले दुसरे पुस्तक आहे राष्ट्रसेवा दल इचलकरंजी सांगलीच्या सुनीता मखदूम बिरनाळे यांचे। त्यांनी श्यामच्याई पुस्तकाला आणखी सोपे करत काव्यकथा चित्ररूपात आपल्यासमोर ठेवण्याचा संकल्प केला व तो आपल्यासमोर साकार होत आहे। यातील कविता सुनीता मखदूम यांच्या असून रेखाचित्रे ऐश्वर्या तेंडुलकर यांनी रेखाटलेली आहेत। सृजन प्रकाशनचे ह्या अभियानातील 7वे पुस्तक प्रकाशित होत आहे। आता प्रकाशित झालेली ही दोन्ही पुस्तकं आणि संजय मगो सरांचं एक पुस्तक, असं 3 पुस्तकांचा संच 100 रुपयांमध्ये बाहेर स्टॉलवर उपलब्ध आहे। आज घेऊ शकता ज्यांना घ्यायचं त्यांनी। स्माइल